श्री स्वामी समर्थ. बाळूमामाच्या नावानं चांगलं. आणि आज आहे महालक्ष्मी पूजन आणि महालक्ष्मी पूजना दिवशी शुभमुहूर्ता दिवशी मी बाळूमामाची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची मी मूर्तीची स्थापना केलेली आहे. खरं आहे ना, सण आला की ना बायकांची ना खरंच खूप धावपळ होते, पळापळ होते. आणि त्या दिवशीच ना काही गोष्टी अशा असतात आपण ठेवलेल्या असतात, पण आपल्याला त्यावेळेलाच आठवत नाही आणि त्यावेळेला सगळं पूर्ण शोधावं लागतं. पहिल्यांदा तयारी करून ठेवली तर ठीक आहे, नाहीतर गडबडीच्या वेळेला अजिबात होत नाही. आणि लहान ज्यांची बाळ आहेत त्यांना तर शक्यच नाही. आणि तसंच माझंही झालं होतं. पिल्लू ना मला काही करू देत नव्हती. आज खरंच ती मला खूप त्रास देत होती, कारण का ते आज रडायच लागली होती सकाळपासून. आणि जेव्हा जेव्हा सण असा कोणता असतो किंवा कसं आपल्याला आवरायचं असलं तर ह्या लहान मुलांची नाटकी सुरू लगेच होतात. 6 वाजले होते ना, तेव्हा मी पूजा करण्यासाठी घेतली होती. पहिल्यांदा तर शेणाने सारवून घेतलं, त्यानंतर श्री काढलं आणि त्यानंतर पाट ठेवला आणि त्यानंतर वस्त्र ठेवलं. गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना केली, त्यानंतर कुबेर देवतांचीही स्थापना केली. कलश पण ठेवला, त्यानंतर महालक्ष्मीचा फोटो ठेवला, त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. त्यानंतर मंगळसूत्र घातलं, त्यानंतर हार घातला, 5 फळे ठेवले, 5 धान्य ठेवले. झाडूलाही हळदी कुंकू वगैरे लावून घेतले. त्यानंतर एका साईडला पैसे ठेवलं आणि एका साईडला जो घरचा फराळ आपण केलेला असतो तोही ठेवायचा असतो. घरी जो आपण स्वयंपाक बनवलेला असतो माता लक्ष्मीसाठी, तो नैवेद्य वगैरे काढून घ्यायचा आणि माता लक्ष्मीला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला विनंती करायची, हे महालक्ष्मी आमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदू दे आणि सदैव तुझी कृपा आमच्या घरावर असू दे. आमच्याकडून सर्वांकडून काही चुकलं असेल तर माफ कर. माता लक्ष्मीला मनाभावाने अशी प्रार्थना करावी. त्यानंतर मला 7 वाजले रांगोळी काढण्यासाठी. खूप वेळ झाला होता. सगळ्यांच्या दारात रांगोळी वगैरे काढून झाली होती, माझ्याच दारात राहिली होती. आमच्या ज्या शेजारच्या आंटी आहेत त्या थोड्या मला रांगोळी काढण्यासाठी मदत केली त्यांनी. त्यानंतर वहिनीनेही केली. त्यानंतर ना सगळेजण फटाकडे वगैरे लावत होते. त्यानंतर मी पिल्लू ना फटाकडे वगैरे खूप भीते, त्यासाठी तिच्यासाठी पाऊस आणि फुरफुर भाज्या आणल्या होत्या. तरीही पिल्लू पाऊस लावताना वगैरे भीत होती. राहिलेले पाऊस मी लावून घेतले. आणि तुम्हा सर्वांना बाय. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू.